नमस्कार मंडळी, कडकनाथ कोंबडीवरील ह्या विशेष मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या भागामध्ये म्हणजेच पार्ट 1 मध्ये आपण जाणून घेतलं की कडकनाथ कोंबडी नेमकी इतकी वेगळी का आहे, तिच्या काळ्या रंगामागचं आश्चर्यकारक विज्ञान काय आहे, तिच्या मांसात असलेले प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे आरोग्यासाठी कसे अमूल्य आहे आणि का तिला काळं सोनं असं म्हटलं जातं। त्या भागामध्ये आपण तिच्या इतिहासावर, तिच्या अनोख्या आनुवंशिक रचनेवर आणि तिच्या पोषक मूल्यांवर सखोल चर्चा केली। आजच्या ह्या भागामध्ये आपण त्या कहाणीला पुढे नेणार आहोत। आज आपण बोलणार आहोत कडकनाथ कोंबडीच्या अंड्यांबद्दल, जी केवळ पोषणाचा स्रोत नाही तर हृदय, मेंदू आणि रक्ताभिसरणासाठी एक नैसर्गिक औषध मानली जातात। त्याचसोबतच जाणून घेऊया कडकनाथ कोंबडीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेतील वाटा, तिच्या पालनातून वाढणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि या जातीचं भारतीय संस्कृतीतील महत्त्व। म्हणजेच आजचा भाग तुम्हाला देणार आहे आरोग्य, विज्ञान आणि स्वावलंबन यांचा सुंदर संगम। आणि हो, जर तुम्ही पार्ट 1 अजून पाहिला नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर नक्की पहा, कारण त्या भागाशिवाय ही कहाणी अपुरी राहील। लिंक खाली दिली आहे, जरूर पहा। तर चला सुरू करूया आजचा प्रवास कडकनाथच्या अंड्यांच्या आणि तिच्या प्रेरणादायी आर्थिक महत्त्वाच्या दुनियेत। मित्रांनो, कडकनाथ कोंबडी ही केवळ तिच्या काळसर मांसासाठीच नव्हे तर अत्यंत पौष्टिक अंड्यांसाठीही प्रसिद्ध आहे। या अंड्यांचं बाह्य कवच हलकं करड्या रंगाचं असतं, तर आतला बलक गडद पिवळसर असतो, ज्यामुळे त्यांची ओळख सहज पटते। सामान्य कोंबडीच्या अंड्यांच्या तुलनेमध्ये कडकनाथ कोंबडीच्या अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे हे अंडे हृदयासाठी अधिक सुरक्षित मानले जातात। त्याचबरोबर ह्या अंड्यांमध्ये प्रथिने आणि लोह तत्वाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते शरीराला ऊर्जा देतात आणि रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतात। या कारणांमुळे उच्च रक्तदाब असणारे, वृद्ध व्यक्ती आणि मधुमेहग्रस्त लोकांसाठी ही अंडी पौष्टिक आणि आरोग्यदायी पर्याय ठरतात। त्यांच्या चवीत किंचित वेगळेपणा असला तरी ती चव अधिक नैसर्गिक आणि प्रथिनयुक्त असल्याचं जाणवतं। कडकनाथ ही एक स्वदेशी भारतीय जात असल्यामुळे तिच्या अंगभूत गुणधर्मांमुळे ती रोगांना अधिक प्रतिकारक असते। या कोंबड्या कठीण हवामानात टिकतात आणि त्यांना फारशा औषधांची किंवा अँटीबायोटिक्सची गरज भासत नाही, त्यामुळे त्यांचं मांस आणि अंडी दोन्ही अधिक नैसर्गिक आणि सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक असतात। अशा प्रकारचं कुक्कुटपालन आरोग्यासाठी सुरक्षित असल्यामुळे आजच्या काळामध्ये सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक अन्नपदार्थांची मागणी वाढताना दिसते। त्यामुळे कडकनाथ कोंबडी ग्रामीण भागामध्ये सेंद्रिय कुक्कुटपालनासाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे, कारण ती कमी खर्चात आणि कमी देखभालीत टिकू शकते। या जातीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिची बाजारातील मागणी आणि किंमत दोन्ही उच्च आहे। ग्राहक आता आरोग्यदायी आणि रसायनमुक्त प्रोटीनचा शोध घेत आहे आणि त्यासाठी कडकनाथ कोंबडी सर्वोत्तम पर्याय ठरत आहे। त्यामुळे अनेक शेतकरी या जातीच्या पालनाकडे वळले आहे, कारण त्यांना प्रत्येक पक्षी आणि अंड्याला जास्त दर मिळतो, विक्रीतून चांगला नफा मिळतो आणि बाजारपेठेत ब्लॅक मीट चिकन म्हणून ह्या जातीचं आकर्षण वाढतंय। कडकनाथमुळे ग्रामीण भागामध्ये रोजगार, पोषण आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे। त्यामुळे ही जात केवळ आरोग्यदायी नाही तर आर्थिक दृष्ट्याही परिवर्तन घडवणारी ठरली आहे। कडकनाथ मांसाची चव ही त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे सामान्य चिकनपेक्षा वेगळी आणि खास असते। हे मांस थोडंसं घट्ट, सुगंधी आणि गेमी म्हणजेच नैसर्गिक मातीच्या स्वादासारखं असतं। त्यामुळे ज्यांना पारंपरिक आणि पौष्टिक मांसाहारी चवींचा अनुभव घ्यायचा असेल त्यांच्यासाठी ही जात एक उत्तम पर्याय ठरते। कडकनाथ कोंबडीची करी बनवली तर तिचा गडद रंग आणि मसाल्यांचा सुगंध एकत्र येऊन अप्रतिम अनुभव देतात। मसाले आणि हर्ब्स या मांसात सहज मुरतात, त्यामुळे चव अधिक खोल आणि संतुलित वाटते। काही लोक या मांसाचं सूप किंवा स्टू बनवतात, कारण ते उकळल्यावरही त्याचा टेक्स्चर कायम राहतो, तर काही जण ग्रिल्ड, स्मोकी किंवा तंदुरी स्वरूपातही ते बनवतात, कारण ते सहज सुकत नाही आणि मसाल्यांचा फ्लेवर दीर्घकाळ टिकवून ठेवतं। परंतु या सर्व फायद्यांबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, शाकाहार आणि मांसाहार दोन्हींचे आपापले पोषण फायदे असतात। या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावनांना धक्का पोहोचवण्याचा नाही तर केवळ माहिती देण्याचा आहे। जर आपण मांसाहार करत असाल तर तो प्रमाणात आणि योग्य पद्धतीने तयार करून घ्यावा, म्हणजे उकडलेले, ग्रिल्ड किंवा कमी तेलात शिजवलेले प्रकार निवडावे। आणि जर आपण शाकाहारी असाल तर त्यास पोषक घटकांची भरपाई डाळी, कडधान्ये, सोया, बदाम आणि बिया म्हणजेच सीड्स यांच्या माध्यमातून सहज करता येते। शेवटी शरीराला आवश्यक पोषण, ऊर्जा आणि संतुलित आहार मिळणं हेच खऱ्या आरोग्याचं गमक आहे, मग ते शाकाहारातून असो किंवा मग मांसाहारातून। मध्य प्रदेशातील भिल आणि इतर आदिवासी समाजामध्ये कडकनाथ कोंबडीला शुभ आणि पवित्र पक्षी मानलं जातं। त्यांच्या संस्कृतीत ह्या पक्ष्याचं स्थान केवळ अन्नापुरतं मर्यादित नाही तर तो त्यांच्या परंपरेचा, श्रद्धेचा आणि सामाजिक ओळखीचा भाग आहे। अनेक धार्मिक विधी, पारंपरिक पूजा आणि समारंभांमध्ये कडकनाथ कोंबडीचा उपयोग केला जातो। काही ठिकाणी तर त्याची उपस्थिती शुभ मानली जाते आणि कुटुंबाच्या समृद्धीशी जोडली जाते।
आदिवासी समाजात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ह्या परंपरेमुळे कडकनाथ केवळ एक कोंबडीची जात नसून त्यांच्या जीवन पद्धतीचा एक सांस्कृतिक प्रतीक बनला आहे। आजही झाबुआ, अलिराजपूर आणि धार जिल्ह्यातील गावांमध्ये सणासुदीच्या काळामध्ये या कोंबडीची देवाणघेवाण समृद्धी आणि शुभ लाभाचं प्रतीक म्हणून केली जाते। आधुनिक काळामध्ये ह्या पक्ष्याचं महत्त्व केवळ धार्मिक मर्यादेत न राहता आरोग्य आणि पोषणाच्या दृष्टिकोनातूनही वाढलं आहे। आज लोक हेल्दी प्रोटीन, ऑर्गॅनिक फूड आणि केमिकल फ्री डाएट या संकल्पनांकडे अधिक जागरूकतेपणे पाहू लागले आहे। कडकनाथ कोंबडीचं मांस केवळ प्रथिनांनी समृद्ध नाही, तर त्यात कोलेस्ट्रॉल कमी आणि लोह जास्त असल्यामुळे ते आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं। त्यामुळे शहरांमध्ये फिटनेस प्रेमी, बॉडी बिल्डर आणि आरोग्य जागरूक लोक या जातीच्या मांसाला प्राधान्य देतात। त्याची मागणी सतत वाढत आहे आणि त्याचा दर सामान्य चिकनपेक्षा 3 ते 4 पट जास्त असूनही ग्राहक ते आवडीने घेतात। हे त्याच्या नैसर्गिक आणि पोषक गुणवत्तेचं प्रतीक आहे। या वाढत्या मागणीचा फायदा पाहून अनेक शेतकरी आता कडकनाथ कोंबडीच्या फार्मिंगकडे वळत आहे, कारण ही जात टिकाऊ, रोगप्रतिकारक आणि कमी देखभालीची आहे। ग्रामीण भागामध्ये या पक्ष्याचं पालन करून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू लागला आहे। सरकारही ह्या उपक्रमाला चालना देत आहे। काही ठिकाणी कुक्कुटपालन प्रशिक्षण, अनुदान आणि तांत्रिक मदत दिली जाते। त्यामुळे ग्रामीण युवकांना नवीन रोजगार आणि स्वावलंबनाची संधी मिळते आहे। कडकनाथ कोंबडी आता केवळ एक आदिवासी परंपरा न राहता ती ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी एक यशस्वी कृषी क्रांती बनत आहे, जी आरोग्य, संस्कृती आणि आर्थिक विकास या तिन्हींचा सुंदर संगम घडवते। मित्रांनो, कडकनाथ कोंबडीचे कुक्कुटपालन हा निश्चितच लाभदायक व्यवसाय आहे, पण त्यात सोबतच काही महत्त्वाच्या अडचणी उभ्या आहेत। सर्वात मोठं आव्हान म्हणजे या जातीचा वाढीचा दर तुलनेने कमी असणं। सामान्य ब्रॉयलर कोंबड्या जिथे 40 ते 50 दिवसांमध्ये बाजाराकरिता तयार होतात, तिथे कडकनाथला परिपक्व होण्यासाठी 5 ते 6 महिने लागतात। त्याशिवाय अंड्यांचं उत्पादनही कमी असतं। एका वर्षामध्ये फार तर 80 ते 100 अंडी मिळतात। त्यामुळे व्यावसायिक उत्पादनाचा खर्च वाढतो। आणखी एक अडचण म्हणजे शुद्ध जातीचं ओळखणं कठीण असतं। अनेक विक्रेते इतर काळ्या पिसांच्या जातींना कडकनाथ कोंबडी म्हणून विकतात, ज्यामुळे ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही फसवणूक सहन करावी लागते। पण मित्रांनो, ह्या अडचणींवर उपाय शोधले जात आहे। आज DNA चाचणी आणि सरकारी प्रमाणपत्र प्रणालींमुळे शुद्ध कडकनाथ कोंबडीची जातीची ओळख करणे सोपं झालं आहे। सरकारने काही भागामध्ये कडकनाथ ओळख प्रमाणपत्र योजना सुरू केली आहे, ज्यामुळे खरी जात आणि नक्कल यात फरक ओळखता येतो। यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आहे आणि या पक्ष्याच्या बाजार मूल्यात सातत्याने वाढ होत आहे। मित्रांनो, भविष्यात कडकनाथ कोंबडीची ही जात केवळ ब्लॅक मीट चिकन म्हणून नव्हे, तर भारतीय ब्रँड प्रोटीनचा जागतिक प्रतीक म्हणून ओळखली जाऊ शकते, जी आपल्या देशातील पारंपरिक ज्ञान, आरोग्यदायी मूल्य आणि जैवविविधतेचं प्रतिनिधित्व करेल। मित्रांनो, शेवटी हे लक्षात ठेवा की कडकनाथ कोंबडी म्हणजे फक्त एक मांसाहारी पदार्थ नाही, ती आरोग्य, परंपरा आणि विज्ञान ह्या तिन्हींचं अद्भुत मिश्रण आहे। तिच्यातील प्रथिने, लोह, अमिनो ऍसिड्स आणि नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स इतक्या प्रमाणात आहे की तिला एक नैसर्गिक सुपरफूड म्हणणं योग्य ठरेल। पण ह्या माहितीचा उद्देश कोणत्याही आहार पद्धतीचा प्रचार किंवा विरोध करणं नाही। शाकाहार असो किंवा मांसाहार, महत्त्वाचं हेच आहे की आपण आपल्या शरीराला प्रेमाने, सजगतेने आणि समजून पोषण द्यावं, कारण शेवटी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि ती कोणत्याही एका खाद्य पद्धतीपुरती मर्यादित नाही। कडकनाथ कोंबडी ही केवळ तिच्या काळ्या रंगामुळे किंवा दुर्मिळ जातीमुळे प्रसिद्ध नाही, तर ती भारतीय जैवविविध्य आणि आरोग्यशास्त्राचा एक जिवंत वारसा आहे। तिच्या मांसात आणि अंड्यांमध्ये असलेले पोषक घटक, प्रथिने आणि लोहाचे प्रमाण हे आधुनिक आहारशास्त्राच्या निकषांनुसार उत्कृष्ट मानले जाते। ज्या काळामध्ये लोक फास्ट फूड आणि प्रोसेस्ड मांसामुळे त्रस्त आहे, त्या काळामध्ये कडकनाथ कोंबडी एक नैसर्गिक आणि रसायनमुक्त पर्याय म्हणून समोर आली आहे। त्यामुळे तिचा स्वीकार केवळ ग्रामीण समाजापुरता मर्यादित राहिला नाही, तर शहरी आरोग्य जागरूक लोकांपर्यंतही पोहोचला आहे। कडकनाथ कोंबडी ही भारतीय संस्कृतीतील आरोग्यदायी अन्नाची परंपरा पुन्हा जागवणारी आणि खरे अन्न म्हणजे औषध ही संकल्पना जगासमोर मांडणारी जात ठरली आहे। याशिवाय कडकनाथने ग्रामीण भारतामध्ये आर्थिक आणि सामाजिक बदलाची नवीन लाट आणली आहे। अनेक शेतकरी आणि तरुणांनी ह्या पक्ष्याच्या पालनातून स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे। सरकार आणि विविध कृषी संस्थांच्या सहाय्याने हे कुक्कुटपालन आता टिकाऊ शेतीचा भाग बनत आहे। कडकनाथच्या पालनामुळे ग्रामीण भागामध्ये महिलांना आणि युवकांना रोजगार मिळत आहे। तसेच स्थानिक बाजारपेठेत ऑर्गॅनिक प्रथिनांचा नवा ब्रँड निर्माण झाला आहे। त्यामुळे ही जात केवळ आरोग्यवर्धक नाही, तर आर्थिक दृष्ट्याही परिवर्तन घडवणारी ठरली आहे। जैवविविधता जपण्याचं आणि सेंद्रिय जीवनशैलीकडे वळण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कडकनाथ कोंबडी, एक अशी जात जी परंपरा आणि प्रगती यांना सुंदरपणे जोडते।
मित्रांनो, शेवटी आपण हे विसरू नये की आरोग्य हा केवळ शरीराचा नव्हे तर संपूर्ण जीवनशैलीचा विषय आहे. आपण शाकाहारी असो किंवा मग मांसाहारी, मुख्य गोष्ट म्हणजे आहारात संतुलन, शुद्धता आणि सजगता ठेवणं. कडकनाथ कोंबडी हा सुपरफूड असला तरी त्याचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण तिच्या माध्यमातून स्थानिक परंपरा, जैवसंपदा आणि निसर्गाशी नातं जपतो. कारण शेवटी आरोग्य म्हणजे केवळ पोषणच नव्हे तर एक समतोल जीवन पद्धती आहे जी शरीर, मन आणि समाज या तिन्हींचं आरोग्य टिकवून ठेवते. कडकनाथ कोंबडी ह्या परंपरेचा भाग बनली आहे आणि ती भारताच्या आरोग्य क्रांतीची एक नैसर्गिक, सेंद्रिय आणि प्रेरणादायी कहाणी सांगते. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत निरोगी राहा, सजग राहा आणि ज्ञान वाढवत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.